हॅलो, वेलकम टू रोहिणी स्पेशल रेसिपी। आज अयोध्येतील भव्य दिव्य अशा राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे। त्यानिमित्ताने आपण काजू कतली बनवूया। यासाठी मी पाव किलो काजू घेतलेले आहेत। हे काजू आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचे आहेत। याची मी अशी मस्त पेस्ट करून घेतलेली आहे। आता एका कढईमध्ये आपण 1 कप साखर घेऊया। 1 कप साखरसाठी मी पाऊण कप पाणी वापरलेले आहे। पाक बनवताना आपल्याला सतत हे चमच्याने हलवत राहायचे आहे। साखर खाली तळाशी लागू शकते। आपल्याला काजू कतलीसाठी 1 तारी पाक हवा आहे। हा पाक बनण्यासाठी जवळजवळ 5 मिनिटे लागली आहे। आता आपण यामध्ये काजूची पेस्ट घालून घेऊया। आता हे मिश्रण आपल्याला सतत हलवत राहायचे आहे, नाहीतर ही काजूची पेस्ट खाली कढईला लागू शकते। 2-3 मिनिटांनंतर यामध्ये मी 1 चमचाभर तूप घालून घेतलेले आहे। तुपामुळे काजू कतलीची टेस्ट आणखीन एनहान्स होते। 2-3 मिनिटांनंतर आपली पेस्ट चांगली घट्ट झालेली आहे। ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। इथे तुम्ही ही पेस्ट प्लेटमध्ये काढण्याऐवजी बटर पेपरवरही काढू शकता। माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे मी प्लेटमध्ये घेतलेले आहे। आता हे मिश्रण आपल्याला सतत हलवून थंड करायचे आहे। साधारण 5-1 मिनिटांनंतर आपली ही पेस्ट व्यवस्थित घट्ट झालेली आहे। आता मी चॉपिंग बोर्डला थोडेसे तूप लावून घेत आहे, जेणेकरून आपण पेस्ट जेव्हा याच्यावर पसरवू तेव्हा ती त्याला चिटकणार नाही। आता आपण ही पेस्ट या चॉपिंग बोर्डवर पसरवून बेलण्याने त्याला छान पातळ लाटून घेऊया। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पूर्ण पेस्ट आपण व्यवस्थित पसरवून घेऊया। आता आपण यावर चांदीचे वर्क लावून घेऊया। चांदीचे वर्क लावणे संपूर्णपणे ऑप्शनल आहे, पण यामुळे काजू कतली खूप सुंदर दिसते। आता आपण याला छान स्क्वेअर शेपमध्ये कापून घेऊ। अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये चवीला अतिशय सुंदर अशी काजू कतली तयार होते। तुम्ही ही नक्की करून पहा। आणि हो, रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। थँक्यू।